18 धावा धावपलकावरती आहेत. 18. ज्यावेळेस आपण पाहतोय ती विकेट किपर चुकलेले आहेत आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. बाय वन गेट टू फ्री आपण पाहतोय वाईडच्या माध्यमातून तब्बल 3 धावा आल्यात. एकवीस धावा धावपलकावरती आहेत. 21. एकवीस धावा धावपलकावरती आहे. 21. षटक क्रमांक आपण पाहतोय 2 मार्गस्थ आहे. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे श्रीनिवासन पोवाडे यांच्या बॅटमधून. आपण पाहतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये बराच काळ हवेमध्ये बॉल होता, परंतु निर्जन स्तरी तो बॉल पडलाय आणि 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण होतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 23. षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू आहे आणि खेळाडूंना एकच विनंती आहे, थोडीशी फक्त घाई करा. आपण विलंबाने आहोत आणि एका दिवसामध्ये अनेक सामने आपल्याला खरं तर कव्हर करायचे असे आहेत. त्या अनुषंगाने आपण सहकार्य करणं गरजेचं आहे. 23 धावा धावपलकावरती. श्रीनिवासन पोवाडे खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. यावेळेस आपण पाहतोय बॉलची लाईन खरं तर मिस झाली. जितकी गती अपेक्षित केली होती त्यापेक्षा कमी गतीने बॉल आला आणि आणखी एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक आपण पाहतोय अगदी 2 मार्गस्थ आहे आणि धावपलकावरती धावा आहेत 23. प्रशांत माने आणि श्रीनिवासन पोवाडे ही जोडी मैदानावरती आहे. हा देखील फुलटॉस आहे आणि भिरकावलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक अचूक जागेवरती आहेत, बॉलच्या खाली पोहोचलेत आणि पहिला धक्का लागलाय. इथे मात्र बॅटिंग करणारी टीम अंबरनाथ संघाला. आजच्या या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व संघांना एक विनंती आहे की आपण या आपल्याला आनंद शोधायचा आहे. त्यामुळे आपण आपल्या संघासाठी बक्षीस हे महत्त्वाचं नसून आनंद हा महत्त्वाचा आहे. केवळ बक्षिसासाठी आपण कुठल्याही बाह्य खेळाडूला जर आपण आपल्या संघात स्थान देत असाल आणि त्याला जर खेळवत असाल तर त्याची आपण काळजी घ्यावी, अन्यथा आपला संघ बाद केला जाईल. आपला नगर परिषदेमध्ये आस्थापनेवर असणारा खेळाडूच आपल्या संघातून खेळला जाईल याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. 26 धावा धावपलकावरती आहेत. अतिशय महत्वाची सूचना आपल्यापर्यंत पोहोचवली गेलेली आहे. स्पर्धा म्हणून नाही तर विरंगुळा म्हणून आणि खरं तर आपल्या विभागात जे कर्मचारी कार्यरत आहेत तेच स्पर्धेमध्ये सहभागी होतील याची देखील नोंद सर्व खेळाडूंनी करून घ्यायची. यावेळेस देखील आपण पाहतोय फटका चांगला आहे. लॉंग ऑन रिझनला डीप मध्ये बॉल गेला. डीप मध्ये खेळाडू आहेत. थोडंसं झालं फंबल आणि 2 धावा अतिशय आरामात होतील मुकम्मल. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 28 धावा धावपलकावरती आहेत 28 आणि षटक क्रमांक आपण पाहतोय 3 मार्गस्थ आहे. धावपलकावर धावा आहेत 28. थोडीशी घाई करणं अनिवार्य आहे. सर्व खेळाडूंना सूचना आहे की थोडीशी घाई करा. क्षेत्ररक्षणामध्ये जे बदल होत आहेत थोडीशी घाई न करा, पण ही अतिशय महत्त्वाची सूचना आहे. 28 धावा धावपलकावरती आहेत. एका बाजूने आपण पाहतोय माथेरान संघ आहे, त्यांच्या अगेन्स्ट अंबरनाथ अशी मॅच सुरू आहे. श्रीनिवासन पोवाडे यांनी खूप सुंदर फलंदाजी केली सुरुवातीला आणि
आक्रमक पवित्रा खरं तर श्रीनिवासन पोवाडे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. प्रशांत माने अजून देखील मैदानावरती आहेत. नवीन बॅटर आपण पाहतोय महेश मैदानावरती आहेत. महेश गागडे. दोन षटकांचा खेळ संपला. 28 धावा धावफलकावरती आहेत आणि पहिला बॉल वाईड आलाय. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने मात्र धावफलक पुढे जाईल. 29 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस मात्र आपण पाहतोय चांगला फटका आहे. स्क्वेअर लेग रिजनला क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील फक्त दर्शक आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. धावा मिळतील 4. हा सेट चौकार. विनंती आहे या ठिकाणी आपल्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन आपण देखील करून घ्यायचं आहे. पुढची मॅच आपली आहे वाडा आणि खोपोली संघ. तर वाडा आणि खोपोली बी संघ. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. लॅप शॉट तुम्ही पाहताय आणि बॉल फाईन लेग क्षेत्रामध्ये खूप फाईन गेलाय. धाबा किती मिळतात हे देखील पाहावं लागेल. 3 धाबा इथे पूर्ण झालेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट तुम्हाला पाहायला मिळते. 3 धाब्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 39 धावा धावफलकावरती या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. 39. खोपोली ए आणि शहापूर संघ आपण देखील सज्ज राहायचंय. खोपोली ए आणि शहापूर. आणखी एक बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळेल. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. अगदी स्क्वेअर कटचा हा फटका आहे आणि डीप सुपर पॉइंट रिझनला बॉल ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावा मिळतील. 2 धाब्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 41 धावा धावफलकावरती आहेत. 41. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावर धावा आहेत 41.
पहिला बॉल आपण पाहतोय, वाईट बॉल आहे, अवांतर धाव मिळेल, अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. फटका चांगला आहे, यावेळेस आपण पाहतोय बॉल ट्रॅव्हल झालाय अगदी डीप बॅकवर्ड पॉइंट रिजनला, आणि इथे आपण पाहतोय 3 धावेंचा प्रयत्न झालाय, 3 धावेने धावफलक पुढे जाईल. 45 धावा धावफलकावरती आहेत. 45. धावा धावफलकावरती आहेत. 45. पुढचा बॉल आपण पाहतोय, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. या डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेस आपण पाहतोय बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. या एक धाव तर धावून पूर्ण झालेले आहे. दुसऱ्या धावेचे देखील प्रयत्न सुरू आहेत आणि फलंदाज धावबाद होतील. वाईट बॉल होता, एक धाव पूर्ण झाली. दुसरी धाव घेताना आपण पाहतोय फलंदाज धावबाद झालेत. आताच या ठिकाणी हॅलो, वाडा नगरपंचायतचे सन्माननीय मुख्याधिकारी साहेब, सन्माननीय मनोजी पष्टे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. कुळगाव बदलापूर नगर परिषदेतर्फे आम्ही त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो आणि आमचे सामान्य प्रशासन विभागाचे प्रमुख श्री टेंबेकर साहेब यांना मी विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं. आज योगायोग की व्यासपीठावर ज्या 2 व्यक्ती आहेत, सन्माननीय मनोजी पष्टे साहेब यांचा जन्मदिवस आम्हा सर्व खेळाडूंतर्फे कोळगाव बदलापूर तर्फे त्यांना जन्मदिवसाच्या खूप शुभेच्छा. त्यांना उत्तम आरोग्य लाभो, उदंड आयुष्य लाभो, त्यांचे सर्व सत्य संकल्प पूर्ण हो. त्याचप्रमाणे आमच्या कोळगाव बदलापूर नगर परिषदेचे सुरक्षा विभागाचे अधिकारी आणि विद्युत विभागाचे अधिकारी, विभाग प्रमुख सन्मान्य श्री अभिजितजी तामाणे साहेब यांचाही आज जन्मदिवस आहे. आपल्या सर्वांच्या तर्फे अभिजितजी तामाणे साहेब आणि मनोजी पष्टे साहेब यांना जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. खोपोले आणि शहापूर संघ, विनंती आहे पुढच्या मॅचसाठी आपण सज्ज राहायचंय. खोपोली ये आणि शहापूर संघ, एक धाव पूर्ण झालेले आहे. दुसऱ्या धावेचे प्रयत्न मैदानावरती सुरू आहेत.
आणि डिरेक्ट इथे झालेलं आहे. फलंदाज आपण पाहतोय धावबाद स्वरूपामध्ये विकेट देखील येईल. आपण पाहतोय अंबरनाथ संघ. अंबरनाथ आणि माथेरान अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते मैदानावरती. पुढचा बॉल आपण पाहतोय, बॉल हवेमध्ये गेलाय आणि दोन क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध बॉल पडतोय. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण होतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 52 धावा धावफलकावरती आहेत. 52. यावेळेस आपण पाहते ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण होतील. 2 धावींच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल आणि धावफलकावरती धावा असतील आपण पाहतोय 54 धावा धावफलकावरती आहेत. 54. हॅलो, आज या ठिकाणी या स्पर्धेसाठी ज्यांनी अतिशय सहकार्य केलं, असे बहुमूल्य योगदान दिलेलं आहे असे विकास पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही इथे स्वागत करण्यात येत आहे. टेंबेकर सरांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करावं. नगर परिषद संचालनालय अर्थात DMA ऑफिस बेलापूर, आपण आला असाल तर आपली उपस्थिती इथे नोंदवायची आहे. ओके, धन्यवाद. हॅलो, उपस्थित सर्व संघ सूचना आहे की दुपारी 2 वाजता आज ज्या नगर परिषदेच्या स्पर्धा होत आहेत अशा सर्व नगर परिषदेच्या कबड्डी स्पर्धा ही आज संध्याकाळी होणार आहेत. हेंद्रेपाडा जिमखाना येथे या कबड्डी स्पर्धा होणार आहेत. तर त्याचे जे लॉट्स आहेत ते इथेशी पाडले जाणार आहेत. 2 वाजता या ठिकाणी सर्व नगर परिषदेचे जे प्रतिनिधी आहेत कबड्डी खेळाचे, त्यांना विनंती की आपण 2 वाजता इथे स्टेज समोर यायचंय. तर खोपोली या संघ विनंती आहे आपण डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत. पुढची मॅच आपली असेल खोपोली A
आणि शहापूर संघ दोन्ही संघ विनंती आहे आपण डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्यायचे. खोपोली ए आणि शहापूर पहिला डाव या ठिकाणी संपलेला आहे. धावपलकावरती धावा असतील आपण पाहतोय 55 आणि 56 धाव्यांचं लक्ष असेल. खोपोली नगर परिषद आणि शहापूर नगर पंचायत या दोन्ही संघाच्या संघनायकानं टॉस बॉक्स मध्ये आपण येऊन इथे टॉस उडवायचंय. या नाणेफेकीसाठी आपल्या वाडा नगर पंचायतचे Thank मुख्याधिकारी you. सन्मान्य श्री मनोजी पस्टे साहेब इथे येत आहेत. दोन्ही संघ थांब एक मिनिट सर. दोन्ही संघाच्या संघ बॅट्समन पाठवा. खोपोली नगर परिषद खोपोली शहापूर नगर पंचायत खोपोली नगर परिषद ये आणि शहापूर नगर पंचायत यांच्या नाणेफेकीसाठी या ठिकाणी आलेले आहेत. मी सन्माननीय मुख्याधिकारी साहेब मनोजी पस्टे यांना विनंती करतो की आपण नाणेफेक करायची आहे. भांडार विभागाचे दुबे रुग्णालयाचे वरिष्ठ लिपिक सन्मान्य श्री कांताराम भले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. त्यांनी व्यासपीठावर यायचे. या नानाफेक हॅलो नाणेफेकीनंतर सन्मान्य श्री मनोजी पस्टे साहेब यांना विनंती की आपण आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करायचं. नमस्कार. आपल्या दैनंदिन जीवनात आपण जी कामं करत असतो त्याच्यातून आज तुम्ही जो विरंगुळ्यासाठी जो एक क्षण 3 दिवसाचा हे ठेवलाय त्याच्यामुळे सर्वांनाच खूप आनंद आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती जे हास्य आहे ते कळतंय का किती लोक खुश आहेत. असं एक आपल्या आयुष्यात पाहिजे. पहिलाच बॉल फुल टॉस होता आणि इथे मात्र आपण पाहतोय सेल टिपला विकेट आली. हा सर कंटिन्यू. रेग्युलर कामात खूप व्यस्त असतो आणि आज आपल्याला एक पाटलांचा बैलगा दोन्ही संघाचे धन्यवाद. तर विनंती आहे अंबरनाथ संघ आपला अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. अंबरनाथ टीम सर्व संघ विनंती आपण कोऑर्डिनेट करा. तर दुपारी 1 ते 3च्या दरम्यान आपण पाहतोय दुपारचं जेवण असेल लंच असेल याची देखील नोंद खेळाडूंनी करून घ्यायची आहे.
तर जे खेळाडू आपण पाहतोय या ठिकाणी दाखल झालेत आपले निवासस्थान ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी आपण पाहतो जेवणाची देखील सोय आहे आणि जेवणाचे कुपन सर्वांना मिळतील याची देखील नोंद आपण करून घ्यायची आहे. धावफलकावरती धावा आहेत 3. इथे आपण पाहतोय पॉइंट रिझनला सूर्य एक्सेल टिपलाय आणि आणखी एका विकेटचं पतन. सर्व संघांना विनंती आहे की आपल्याला दिलेल्या वेळेमध्ये आपण आपला खेळ पूर्ण करायचा आहे, अन्यथा आपणास पेनल्टी लागेल. नवीन बॅटर आपण पाहतोय रवी लोटनकर मैदानावरती दाखल होत आहेत. अंबरनाथ टीम आपला अतिरिक्त खेळाडू आपण कमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. वन मोर विकेट आपण पाहतोय. क्लीन बोर्ड झालेत बॅटर आणि आणखी एका विकेटचं पतन खेळाडू बाद. श्रीनिवासन पोवाडे या सामन्यामध्ये फलंदाजी उत्तम केली आणि तेवढीच उत्तम आपण पाहतोय गोलंदाजी देखील मैदानावरती करतायत. शेवटचा बॉल या षटकामधला. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचलेत आणि झेल मध्ये अचूकता तब्बल 4 विकेट या षटकामध्ये अर्जित केल्यात. श्रीनिवासन पोवाडे यांनी खूप कमालीची गोलंदाजी केली आहे. चला माथेरान टीम नवीन बॅटर थोडासा लवकर मैदानावरती पाठवायचा. एका षटकाचा खेळ संपलाय आणि धाव फलकावरती धावा खेळाडू बाद झाले तब्बल 4. नवीन बॅटर आपण पाहतोय नरेंद्र सावंत मैदानावरती दाखल झालेत क्रमांक 6 वरती इनॅक्ट नंबर 6 वरती आणि बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय छगन म्हात्रे दाखल झालेत षटक क्रमांक 2 साठी. लक्ष आपण पाहतोय तब्बल 55 धाव्यांचं 56 धाव्यांचं असणार आहे. पहिल्या इनिंग मध्ये 55 धावा बनवल्या गेलेल्या आहेत आणि 56 धाव्यांचं लक्ष आहे. चला थोडीशी घाई करा. खेळाडूंना विनंती आहे 20 मिनिटांमध्ये 4 षटक आपल्याला पूर्ण करायचे आहे. त्याची देखील नोंद सर्व खेळाडूंनी करून घ्यायची आहे आणि त्या अनुषंगाने आपण सहकार्य करणं गरजेचं आहे. चला थोडीशी घाई करा. आपण जर सर्वांनी सहकार्य केलं तरच आज नियोजित वेळेमध्ये नियोजित सामने आपण पूर्ण करू शकतो. आपल्या सर्वांचं सहकार्य या ठिकाणी मिळणं गरजेचं आहे. थोडीशी घाई करा आणि सर्वांनी सहकार्य करा ही देखील अतिशय महत्त्वाची सूचना आहे. छगन म्हात्रे आपण पाहते बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाले षटक क्रमांक 2 साठी. नरेंद्र सावंत आणि त्यांच्या जोडीने आपण पाहतोय नरेश पुरबिया ही जोडी मैदानावरती आहे.
नरेश पूर्वी आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल फटका चांगला आहे. आपण पाहतोय लॉंग ऑफ रिजनला बॉल ट्रॅव्हल झालाय आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. ताकदवर प्रहार आपण पाहतोय. नरेश पूर्वी यांच्या बॅट मधून 4 चौकार. यशस्वी करण्यासाठी कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे सर्व अधिकारी वर्ग ज्यांची ही स्पर्धा भरवण्यामागे सिंहाचा वाटा आहे, असे व्यासपीठावर सर्व उपस्थित अधिकारीगण, सन्मान्य सामान्य प्रशासन विभागाचे सिद्धार्थ पवारजी साहेब, त्याचप्रमाणे विद्युत विभाग आणि सुरक्षा विभागचे अभिजित साहेब, नगर अभियंता टेंबेकर साहेब, भांडार विभागाचे सन्मान्य श्री गणेशजी गायकवाड साहेब, त्याचप्रमाणे अभियंता किरणजी गवळे साहेब, सावंत साहेब या ठिकाणी जातीनं अगदी या सामन्यांच्या वरती लक्ष केंद्रित करून आहेत आणि संपूर्ण आयोजनाचं नियोजनाचा भार त्यांनी त्यांच्या खांद्यावर घेतलेला आहे. खरोखरच अशा अधिकारी वर्गाला सॅल्यूट करावं वाटतंय. पुढचा बॉल आपण पाहतोय वाईड असणार आहे. ऑप्शनच्या बाहेर हा बॉल खरं तर पिच झाला आणि मर्यादित रेखा बॉलने ओलांडली आणि त्या अनुषंगाने मात्र पंचाने दंडित केले गोलंदाजाला एका धावे करता आणि हा बॉल पुन्हा एकदा हाताळण्याची सूचना गोलंदाजाला दिली गेली आहे. वाईडच्या माध्यमातून एकेरी धाव मिळेल. ज्यावेळेस आपण पाहतोय फटका चांगला आहे. स्विच हिट अटेम्प्टेड आपण पाहतोय आणि बॉलला पाठवलं थर्डमॅन रिजनला. कमालीचा स्ट्रोक आपण पाहतोय. धावा मिळतील 4. हा असेल चौकार. लाईव्ह टेलिकास्टची टीम असेल, पंच असतील, समालोचक असतील, डीजे टीम असेल, या सर्वांचं कौतुक या स्पर्धेमध्ये आपण दिलेल्या वेळेवरती उपस्थित राहिलात. आपले देखील कुळगाव बदलापूर नगर परिषद यांच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक आभार मानतात. आणि इथे मात्र आपण पाहतोय झेल सुटतोय. 1 धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असतील आपण पाहतोय 15. जिंकण्यासाठी 56 धावा बनवायच्यात. 15 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय 2 मार्गस्थ आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 15. नगर परिषद संचालन आहे अर्थात डीएमए ऑफिस बेलापूर या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला संघ आहे. या संघामध्ये सहभागी असलेले सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्ग यांचं नगर परिषदेतर्फे मनपूर्वक स्वागत करीत आहोत. वेळेस आपण पाहतोय फटका चांगला आहे. अगदी मिडविकेट क्षेत्रामध्ये डीप मध्ये बॉल गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु इथे मात्र फलंदाज धाव बाद होतील. आली आहे विकेट. खेळाडू बाद.
संपर्क साधायचा आहे. या क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्व संघ यांना विनंती आहे की आपण आपला खेळ दिलेल्या वेळेत पूर्ण करायचा आहे. वेळेच्या बाहेर गेल्यानंतर आपला पेनल्टी लागेल याची दक्षता घ्यायची. दोन्ही संघ नायक तर अनिल ढोले आपण पाहतो स्ट्राईक एन वरती आहे आणि छगन पुरबिया बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका आहे. मिड विकेट रिझनला बॉल गेलाय आणि एक धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती आहेत. खोपोली संघ विनंती आहे आपला एक खेळाडू इकडे कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा विनंती आहे. खोपोली ए तर खोपोली ए संघाचे संघनायक विनंती आहे आपण कॉमेंट्री बॉक्स सोबत संपर्क साधायचा आहे. यावेळेस देखील आपण पाहतोय बॉल हवेमध्ये आहे परंतु क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूर राहतोय. एक धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 19. धावा धावफलकावरती आहे. खोपोली ए आणि शहापूर संघ विनंती आहे आपण खेळाच्या दृष्टीने सज्ज राहायचंय. धावफलकावर धावा आहेत 19. 56 बनवायच्यात. इथे आपण पाहतोय मिस टाइम स्ट्रोक. बॉल हवेमध्ये आहे आणि क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणखी एका विकेटचं पतन. 1 मोर विकेट आपण पाहतोय. गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, क्रिकेटच्या तीनही आघाड्यांवरती खूप चांगली कामगिरी पाहायला मिळाली आहे अंबरनाथ संघाची. आणि या स्पर्धेमध्ये खरं तर आपल्या नावाचं एक वेगळं वलय जर कुठल्या संघाने निर्माण केलं असेल तर तो संघ आहे अंबरनाथ. खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचत नाही आहेत. विनंती आहे की आपला अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. फिल्डिंग करताना ठीक होतं, तुमच्याकडे 11च खेळाडू आहेत, परंतु फलंदाजी करताना तुमच्याकडे अतिरिक्त खेळाडू असणार आहेत. आणि विनंती आहे की आपला एक अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. माथेरान टीम
तर एक काळ्या रंगाची स्पोर्ट बॅग कुणाला जर भेटली असेल तर ती बॅग विनंती आहे की आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये आणून जमा करायची आहे. आणि पुढचा देखील बॉल आपण पाहतोय डॉट आलाय. वीस धावा धावपलकावरती आहेत. बॉल शिल्लक आहे एक. यावेळेस देखील आपण पाहतो लॉब केला, क्षेत्ररक्षक आहेत, बॉलच्या खाली पोहोचलेत आणि पुन्हा एकदा सेल डिपला जाईल. वन मोर विकेट सेलिब्रेशन आपण पाहतोय मैदानावरती. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावपलकावरती धावा असतील 20. आठ खेळाडू आपण पाहतोय आतापर्यंत बाद झालेले आहेत आणि धावपलकावरती धावा आहेत 20. 20 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 20 धावा धावपलकावरती. 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धावा आहेत. आजच्या या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्व संघ आणि नगर परिषद यांना विनंती आहे की आपण आपल्या संघातून खेळाडू खेळवताना तो आपला आस्थापनेचा आहे याची खात्री करा. कुठल्याही बाह्य खेळाडूला आपल्या संघामध्ये खेळू देऊ नये, अन्यथा आपण जिंकूनही आपणास बाद करण्याची वेळ येऊ नये अशी सर्व संघांना विनंती आहे. 6 बॉल मध्ये 36 धावा आवश्यक आहेत. आपण पाहतोय माथेरान संघाला 6 बॉल मध्ये 36 धाव्यांची आवश्यकता आहे. चला थोडीशी घाई करा. ही देखील अतिशय महत्वाची सूचना आहे. विजय कराळे आणि समीर जमदरे यांनी स्टेजच्या डाव्या बाजूला यायचंय. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 36 धाव्यांची आवश्यकता आहे. 6 मध्ये 36 बनू शकतात, परंतु त्यासाठी मोठे फटके खेळावे लागतील मैदानावरती. पहिला बॉल डॉट आलाय. 5 बॉल मध्ये 36 धाव्यांची अजून देखील आवश्यकता आहे. 5 बॉल आणि 36 धाव्यांची आवश्यकता मैदानावरती. विजय कराळे आणि समीर जमदरे स्टेजच्या डाव्या बाजूला यायचंय. आकाश गवळी वाट पाहत आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय डॉट आलाय. वन मोर डॉट डिलिव्हरी तुम्हाला पाहायला मिळेल. साळुंके आहेत बॅटिंग साठी. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतोय पंकज. अंतिम षटक मार्गस्थ आहे आणि पहिले 2 बॉल डॉट आले. 4 बॉल मध्ये 36 धाव्यांची आवश्यकता आहे. पुढच्या दोन्ही टीम खेळाच्या दृष्टीने सज्ज राहायचे. शहापूर संघ आपण लगेच क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहायचे. पुढची मॅच आपली आहे. यावेळेस मात्र धाव घेण्याचा प्रयत्न आहे, परंतु इथे मात्र फलंदाज धावबाद होतील. विकेट आली. आणखी एक खेळाडू बाद. तर 9 विकेट इथे गेलेल्या आहेत. बॅटिंग करणारी टीम अर्थात माथेरान संघाच्या. धावपलकावर धावा आहेत 20. 36 धाव्यांची अजून देखील आवश्यकता आहे. 3 बॉल मध्ये 36 धावा इथून बनवायच्या आहेत. पंकज आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल हलक्या हाताने खेळतायत आणि 2 बॉल मध्ये 36 धाव्यांची अजून देखील आवश्यकता आहे. औपचारिकता शिल्लक या सामन्यामध्ये. खूप चांगलं खेळाचं प्रदर्शन खरं तर पाहायला मिळालं अंबरनाथ संघाच्या माध्यमातून. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण खूप दर्जेदार पाहायला मिळालंय. बॅकफुटला गेलेत, कट करतायत. 1 धाव तर इथून मिळेल, परंतु विजय आणि पराभवाच्या अंतरामध्ये
ही धाव मात्र इम्पॅक्ट टाकेल का हा प्रश्न आहे क्रिकेटच्या मैदानावरती. 1 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता आहे. 1 बॉल 35 धावा लक्ष्य मात्र कठीण होताना पाहायला मिळतंय आणि या लक्ष्याचा पाठलाग करणं आता जवळजवळ अशक्यप्राय ही गोष्ट आहे. सर्व खेळाडू आणि उपस्थित प्रेक्षकांना सूचना आहे की आपण पाणी पिल्यानंतर जे ग्लासेस आहेत ते डस्टबिन मध्ये टाकायचे, इतरत्र कुठेही टाकू नका. शेवटच्या बॉल वरती विकेट आली, याचा अर्थ आपण पाहतोय माथेरान संघ ऑल आउट झालाय आणि एक मोठा विजय इथे मात्र दिमागदार विजय साजरा केलाय. क्षेत्ररक्षण करणारी टीम अर्थात आपण पाहतोय अंबरनाथ संघाने कमालीचं प्रदर्शन पाहायला मिळालं. मग गोलंदाजी असेल फलंदाजी असेल, डॉमिनेटिंग विक्टरी इथे मात्र मिळवली आहे आणि विजयी संघाचं खूप सारं अभिनंदन. पराभूत संघाचं देखील तितकंच कौतुक, कारण या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभागी झालात त्यासाठी कौतुक होणं गरजेचं आहे आणि अंबरनाथ संघाचं खूप सारं अभिनंदन. आज या स्पर्धेच्या दरम्यान एक चांगला संयोग पाहायला मिळतोय की शहापूर नगरपंचायतचे सन्मान्य मुख्याधिकारी साहेब वाडा नगरपंचायतचे मुख्याधिकारी सन्मान्य श्री मनोजी पस्टे साहेब, त्याचप्रमाणे आमच्या कोळगाव बदलापूर नगर परिषदेचे विद्युत विभागाचे विभाग प्रमुख आणि सुरक्षा विभागाचे विभाग प्रमुख अभियंता श्री अभिजितजी तामाणे साहेब यांचा जन्मदिवस आहे आणि योगायोगानं आज महाशिवरात्र पण आहे. खऱ्या अर्थानं एक दुर्मिळ योग आपणास पाहायला मिळत आहे. आज या व्यासपीठावरती आपल्या दोघांचाही एक छोटा केक कापून वाढदिवसाचा कार्यक्रम आपण साजरा करत आहोत. सर्वांनी जरा एक स्टेज समोर आला तर बरं होईल. वाडा नगरपंचायत पुकारलेले दोन्ही संघ खोपोली नगर परिषद अ आणि शहापूर यांनी मैदानाचा ताबा घ्यायचंय. माथेरान नगर परिषद त्याने इथल्या व्यवस्थेशी साधल्याशिवाय कोणीही जाऊ नये.